नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वामन एस ज्युनियर कॉलेज शिक्षक राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आपण इयत्ता 11वी या वर्गासाठी भूगोल या विषयाच्या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 5 प्रकरणाचं नाव आहे जागतिक हवामान बदल। या प्रकरणामध्ये मागील तासिकेला आपण जी चर्चा केली की जागतिक तापमान वाढीचे वेगवेगळे परिणाम जे आहे ते परिणाम सागरी प्रदेशावर, भूपृष्ठावर, हिमाच्छादित प्रदेशातील हिमनद्यांच्या वितळण्यावर किंवा उत्तर ध्रुवावरील आणि दक्षिण ध्रुवावरील असणाऱ्या बर्फाच्छादित प्रदेशांवर बर्फ वितळून असे वेगवेगळे परिणाम स्वरूप हे आजपर्यंत निदर्शनास आलेले आहे। इतकंच नव्हे तर इतरही अनेक परिणाम जेलीफिश प्रजनन मोठ्या प्रमाणावरती होत असल्याचं सध्या दिसून येते। कारण पाण्याचं तापमान वाढल्यामुळे महासागरातील पाण्याची आम्ल पातळी वाढलेली आहे आणि त्याचा एकूण परिणाम हा त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पाण्यातील जैविक घटकांवरती प्रामुख्याने झालेला आहे। तर आपण मागील तासिकेच्या व्हिडिओमध्ये तापमान वाढीचे परिणाम जे आहे त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे। आज आपण हवामान बदल, मग हवामानामधील असणारा बदल हा कशा पद्धतीचा आहे, सद्यस्थितीची जर एकंदरीत हवामानाची एकंदरीत स्थिती जर बघितली तर हवामानामध्ये होणारे बदल हे प्रकर्षाने आज आपल्याला जाणवतात। तापमानात वाढ होताना दिसते, वादळाची परिस्थिती निर्माण होताना दिसते, अवेळी पर्जन्यवृष्टीचं आगमन होतं किंवा वादळाची परिस्थिती एकंदरीत निर्माण होताना दिसते। वेगवेगळ्या असणाऱ्या हवामानातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या बदलांना आज आपल्याला सामोरं जावं लागतं आहे। तापमानात झालेल्या वाढीचे परिणाम आपण या पाठीमागच्या तासिकेमध्ये अभ्यासले। समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसते, बर्फ वितळताना दिसते, वेगवेगळे जैविक घटक नष्ट होताना दिसतात, पर्यावरणातला समतोल ढासळताना दिसतोय, पर्जन्य वितरणामध्ये कमी जास्तपणा दिसतोय, चक्रीवादळाची निर्मिती होताना दिसते, अतिवृष्टीचं प्रमाण वाढताना दिसतंय। हे म्हणजे हवामानातले बदल आहे आणि हे बदल झाल्यामुळे वेगवेगळे परिणाम स्वरूप आज आपल्याला बघायला मिळतात। त्या परिणामांची या ठिकाणी आपण सद्यस्थितीला अनुभूती या ठिकाणी आपण घेतोय। हा निसर्गातला हवामानातला बदल हा बऱ्याच वेळेस मानवाला म्हणजे संपूर्ण जीवावरणाला इतर अनेक पद्धतीनं दुष्परिणामकारक ठरतोय। वेगवेगळ्या जैविक घटकांना तो हानिकारक ठरतोय, उपद्रवी कीटकांना तो त्या ठिकाणी अनुकूल ठरतोय आणि संपूर्ण पर्यावरणातलं एकंदरीत संतुलन जे आहे ते प्रामुख्याने बिघडताना आपल्या निदर्शनास येते। परंतु आपण हवामान बदलाच्या संदर्भातल्या अनेक बाबींचा या ठिकाणी आढावा जर घेतला तर अगदी आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या वयोवृद्ध लोकांबरोबर चर्चा केली किंवा आपल्या घरातल्या आजोबा आजीबरोबर जर आपण गप्पा मारल्या तर या वृद्ध आणि ज्येष्ठ लोकांशी चर्चा केल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये हवामानाच्या संदर्भात, पर्जन्यमानाच्या संदर्भात त्यांनी जी नोंदवलेली निरीक्षण आहे, त्यांनी जी सांगितलेले अनुभव जे आहे ते हवामानातले फार बोलके स्वरूपातले दिसून येतात। ते तुम्हाला जाणवलेल्या ऋतूची तीव्रता, पावसाचं असणारं प्रमाण किंवा नद्यांना असणारं जलस्रोत किंवा पाण्याची असणारी उपलब्धता, थंडीचा असणारा प्रभाव, उष्णकालीन ऋतूमधील असणारी परिस्थिती, जमिनीवरील किंवा आजूबाजूच्या परिसरातील असणारं वृक्षांचं प्रमाण, या संदर्भातल्या
अनेक बाबींचा त्या ठिकाणी खजिना ते आपल्यापुढे उघडतात। याचा अर्थ की काही पाठीमागच्या कालावधीमध्ये ज्येष्ठ लोकांनी, वृद्ध लोकांनी जो पर्यावरणातला समृद्ध भाग या ठिकाणी अभ्यासला, बघितला, तो खऱ्या अर्थाने एकंदरीत आजच्या परिस्थितीला एक बोलक्या स्वरूपातला मार्गदर्शनपर आहे। आणि म्हणून आज अशाच प्रकारच्या बदलाची निरीक्षणं जी आहे ती जागतिक स्तरावर अनेक शास्त्रज्ञ नोंदवतात। त्या माध्यमातून ते अनेक वेळा मोसमी वाऱ्यांच्या आगमनातील बदल, ते बदल दिवसेंदिवस त्या ठिकाणी कमी जास्त कालावधीमध्ये होताना दिसतात। ऋतूमध्ये होणारा बदल आपण बघतो की आता सद्यस्थितीला सुद्धा या ठिकाणी जी तीव्र स्वरूपातली थंडी असायला पाहिजे, शीतपणा असायला पाहिजे, तो तेवढ्या प्रमाणात नाही आहे। म्हणजे ऋतूचं पुढे त्या ठिकाणी मार्गक्रमण झालेलं आहे का, ते का होऊ शकलं, म्हणजे त्याची अनेक कारणं आहे की त्या संदर्भातला भाग अनेक वातावरणशास्त्रज्ञ, भूगोलतज्ञ या ठिकाणी अभ्यासतात। वृक्षांना बहर येण्याच्या कालावधीतील बदल होत चाललेले आहे। म्हणजे आंब्याला बहर येतो आहे किंवा पानं फुलं येतात किंवा त्या ठिकाणी मोहर लागतो आहे आंब्याला, किंवा इतर फुलांना येणारी एकंदरीत असणारी फळं असतील, फुलं असतील, ती स्थिती एकंदरीत बदलत चाललेली आहे। किंवा पूर आणि दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे। दिवसेंदिवस जर आपण बघितलं तर पूरजन्य परिस्थिती आपण मागील वर्षापासूनच अनुभव घेतो आहे की दक्षिण महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरला पुराचा हाहाकार झाला, म्हणजे अतिवृष्टीमुळे। आणि त्याचबरोबर आपण जर मध्य महाराष्ट्रात जर बघितलं या ठिकाणी, किंवा आपण मराठवाड्यात जर बघितलं तर मागील वर्षीमध्ये ती एकंदरीत पावसाच्या बाबतीतली कमतरता, पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून दुष्काळाची तीव्रता त्या ठिकाणी जाणवली। आणि ह्या वर्षी जर आपण बघितलं तर आपल्याकडे पर्जन्यमान स्थिती जी आहे ती दीर्घकाळापर्यंत टिकून राहिली। म्हणजे हा जो होणारा वाढ जी आहे किंवा हा जो अनियमित जो बदल आहे, तो बदल हा त्या ठिकाणी एकंदरीत शास्त्रज्ञ अभ्यासतात। जागतिक स्तरावर हवामानाच्या आकृतिबंधात सातत्याने जे होणारे बदल आहे, या बदलाला हवामान बदल असं म्हटलेलं आहे। आणि हवामान बदल या संकल्पनेमध्ये हवामान आकृतिबंधामध्ये तीव्र बदल झालेले आहे। याची अनेक उदाहरणं आपण पाहिली। हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या शासकीय समितीनं आपल्या अहवालामध्ये वारंवार अनेक बाबींचा त्या ठिकाणी भाग नमूद केलेला आहे। आणि त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर अनेक प्रकारची परिस्थिती ही प्रामुख्याने बदललेली दिसते, अनपेक्षित बदल झालेले दिसतात। आणि अशा बदलांचा भाग म्हणजे एकंदरीत हवामानातले बदल हे बऱ्याच वेळेस हे प्रतिकूल स्वरूपातले त्या ठिकाणी निदर्शनाला येतात। म्हणजे त्या बदलाच्या माध्यमातून होणारा फायदा कमी आणि तोटा जास्त। मग त्यामध्ये फळबाग शेतीचं नुकसान होतं आहे, इतर पिकांची नासाडी होते। म्हणजे अवेळी येणारा पाऊस, ज्याला आपण बिगर मोसमी पर्जन्य मस्त म्हणतो, आवर्ती पर्जन्य, त्याची जर तीव्रता वाढत गेली तर शेतीतल्या पिकाचं किंवा वृक्षांचं, फळझाडांचं किंवा इतर असणाऱ्या मानवी वस्त्यांचं सुद्धा नुकसान त्या माध्यमातून झालेलं दिसून येतं। आणि म्हणून अशा काही आंतरशासकीय समितीनं जे नोंदवलेले एकंदरीत अहवाल आहे, त्या अहवालातील काही प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरणं या ठिकाणी आपण घेणार आहोत। आणि त्यातील पहिला जो आहे की पुराची वारंवारिता आणि तीव्रतेत झालेली वाढ, म्हणजे आकस्मिक पुराच्या संख्येत आणि कालावधीत वाढ झाली आहे। हे बहुधा या ठिकाणी एका दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती एकंदरीत निर्माण होते। मग मागील वर्षी आपण बघितलं की दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराची परिस्थिती एकदा निर्माण झालेली होती। म्हणजे सतत आणि कमी कालावधीत त्या एकाच दिवसामध्ये प्रमाणापेक्षा जास्त झालेली पर्जन्यवृष्टी ही पूरजन्य परिस्थितीला निर्माण होण्याला कारणीभूत ठरलेली आहे। किंवा 2005मध्ये मुंबईला अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी समस्या निर्माण झालेली होती। 2013मध्ये केदारनाथला त्या ठिकाणी जो अतिवृष्टी, ढगफुटी झाली, त्यामुळे सुद्धा प्रचंड त्या ठिकाणी जीवितहानी पर्यटकांची झालेली होती। म्हणजे हायवेमध्ये एकंदरीत झालेले बदल जे आहे हे बदल त्या ठिकाणी अचानक असतात आणि त्या बदलातला एकंदरीत भाग त्या ठिकाणच्या जीवावरणाला त्या ठिकाणी अनेक वेळा प्रतिकूल स्वरूपातला ठरतो। चेन्नईला 2015मध्ये
आजूबाजूच्या भागालगत अचानक येणाऱ्या पुराच्या परिस्थितीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी एकंदरीत झालेली होती. त्या पुराच्या समस्येला तोंड द्यावं लागलेलं होतं. म्हणजे हा जो हवामानातला बदल आहे, हा बदल संतुलित स्वरूपातला न दिसता तो अनियमित स्वरूपातला दिसतो आणि त्याचे परिणाम जे आहे ते कृषी क्षेत्राला, मानवी वस्त्यांना किंवा मानवाच्या वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांना त्या ठिकाणी त्याची झळ पोचत असते. त्यातून जीवित आणि वित्त स्वरूपातली हानीसुद्धा बऱ्याच वेळेस एकंदरीत झालेली दिसून येते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा हवामानातला बदल या ठिकाणी आपल्याला सांगता येईल दुष्काळ आणि चक्रीवादळे यांच्या तीव्रतेत व वारंवारितेत होणारी वाढ. आपण अलीकडे बघतो की जागतिक तापमान वाढ ही दुष्काळ आणि तसंच अधिक पर्जन्यासाठी जबाबदार आहे. आपण बऱ्याच वेळेस अशी अपेक्षा करतो की आता पावसाळा ऋतू संपलेला आहे, परंतु तरीही पावसाचं आगमन होतं, पर्जन्यवृष्टी त्या ठिकाणी होते. म्हणजे हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे. किंवा अनेक वेळा पर्जन्याची प्रतीक्षा करूनही त्या ठिकाणी पर्जन्य पडत नाही. म्हणजे दुष्काळाची परिस्थिती एकंदरीत निर्माण होते आणि अशी परिस्थिती जेव्हा एकंदरीत निर्माण होते तेव्हा पर्जन्यवृष्टीसाठी एकंदरीत किंवा दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर जागतिक तापमान वाढ हा घटक त्याला कारणीभूत आहे. म्हणजे हा हवामानातला एकंदरीत प्रतिकूल स्वरूपातला बदल त्या परिसराला हानिकारक ठरतो. आणि म्हणून एका अभ्यास गटानं इसवी सन 1970 सालापासून पृथ्वीवर दुष्काळाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झालेली आहे असं म्हटलेलं आहे. असा अनेक तज्ज्ञांनी एक असाही निष्कर्ष मांडलेला आहे की गेल्या 100 वर्षामध्ये सरासरी पर्जन्यमानात घट झालेली आहे आणि ती 10% झालेली आहे. म्हणजे एक प्रकारची ही जी परिस्थिती एकंदरीत निर्माण होताना दिसते किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणे किंवा अनेक वेळा अतिवृष्टी त्या ठिकाणी निर्माण होणे आणि किंवा उष्माघाताची परिस्थिती एकंदरीत निर्माण होणे किंवा खूप एखाद्या ठिकाणी तापमान वाढून त्या ठिकाणी एकंदरीत कमी दाबाचं केंद्र निर्माण होऊन चक्रीवादळाची निर्मिती होणे, अशा ज्या बाबी एकंदरीत वातावरणातल्या वेगवेगळ्या या बदलांमुळे घडून येतात त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणावरती त्या परिसरातली हानी झालेली असते. आणि 1970 सालापासून दुष्काळ परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्यामध्ये जी वाढ झाली प्रचंड प्रमाणात, आज दुपटीपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढ होताना दिसते आणि अल्प पर्जन्याचं वितरण स्वरूप हे त्या परिसराला आवर्षण परिस्थिती निर्माण करण्याला कारणीभूत ठरलेलं असतं. मग जागतिक तापमान वाढीमुळे आज सागरी जलाचं तापमान वाढत आहे आणि त्यामुळं सागर पृष्ठभागावर पाण्याचे रेणू अधिक सक्रिय होतात. त्यातून वातावरणात बाष्पनिर्मिती प्रक्रिया त्या ठिकाणी जास्त होऊन मिसळत राहते. बाष्प उष्णता साठवून ठेवतं आणि त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावरती बाष्प निर्माण होऊन तापमानवाढीच्या अंशानुसार त्या ठिकाणी अधिक तीव्र स्वरूपातल्या बाबी त्या ठिकाणी घडत असतात. आवर्तांची निर्मिती होते आणि या आवर्तीय चक्रीवादळांपासून मोठ्या प्रमाणावरती हानी जी आहे ती मात्र या ठिकाणी झालेली असते. म्हणजे उष्ण कटिबंधी प्रतिवर्षी निर्माण होणाऱ्या आवर्तांच्या संख्येत आणि त्याच्या तीव्रतेत जी वाढ होते त्याला हवामानातला बदल हा घटक एकंदरीत कारणीभूत आहे. तापमान वाढीमुळे ही परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकातला बदल या ठिकाणी की पीक वाढीच्या कालावधीत व कृषी उत्पादनातील बदल. सर्वच क्षेत्रामध्ये हवामानाच्या माध्यमातून होणारे बदल हे त्या ठिकाणी दिसून येतात आणि त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर वातावरणातील वाढत जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणातील दशलक्ष भागापैकी त्या ठिकाणी आहे. म्हणजे PPM असं एकंदरीत त्यामध्ये नोंदवलं जातं. तर PPM असं पार्ट पर बिलियन एकक 1.0 लाखामधला भाग त्याला PPM म्हटलं जातं. कार्बनचं प्रमाण एकंदरीत जर बघितलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणातील दशलक्ष भागापैकी जे आहे ते वाढत्या कार्बन डायऑक्साईडचा विपरीत परिणाम हा जो आहे तो मानवी आरोग्यावरती झालेला आहे. हवामानावरती तर त्याचा प्रकर्षाने जाणीव त्या ठिकाणी होते. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे वातावरणामध्ये. कृषी उत्पादनामध्ये एकंदरीत बदल होताना दिसतात. वेगवेगळ्या पिकांची वाढ किंवा त्यावरती होणारे परिणाम,
वेगवेगळ्या वायूंचं संतुलन जे नैसर्गिकरित्या जे आहे त्यामध्ये होणारे बदल आणि त्या बाबींमुळे जागतिक तापमान वाढीसह चालना त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार वातावरणातील 350 ppm पेक्षा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे पर्यावरणाला घातक आहे. म्हणजे 350 ppm पेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड जर वातावरणात जर निर्माण झाला तर मात्र त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम संभवतात आणि पीक उत्पादनातील, कृषी क्षेत्रातील, कृषीखाली असणारं एकूण क्षेत्र जे आहे त्यातले बदल जे आहे, पीक उत्पादनावरती होणारे परिणाम जे आहे हे एकंदरीत संभवतात आणि पर्यायाने त्या ठिकाणी या परिस्थितीला हे सर्व घटक एकंदरीत कारणीभूत ठरतात. आणि चौथ्या क्रमांकाचा जो हवामान बदलाच्या संदर्भातला भाग जो आहे वर्षावने आणि हवामान बदल. एकंदरीत जर बघितलं तर वर्षावनं ही पृथ्वीचं तापमान थंड ठेवण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कारण वनांमुळे हवामान सौम्य शीत राखण्यास मदत होत असतं आणि हे वातावरणातील एकंदरीत असणारे बदल किंवा वातावरण सौम्य शीत आणि उत्साहवर्धक ठेवण्याचं काम वनांच्या माध्यमातून प्रामुख्याने होत असतं. म्हणजे वनांना एक प्रकारचं उष्णता नियंत्रणासाठी एक महत्त्वाचा या ठिकाणी स्थान आहे. उष्णकटिबंधीय आर्द्र प्रदेशात रुंद पर्णी वर्षावनांच्या आच्छादनामुळे बाष्प अडण्यास मदत होत चाललेली आहे आणि बाष्पीभवन वेग कमी होऊन नैसर्गिकरित्या हवा थंड राखण्यास मदत झालेली आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणावरती आज वनांची तोड होताना दिसते किंवा वनं जाळली जातात किंवा वनांना आग लागते तेव्हा मात्र वातावरणामध्ये प्रचंड कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं आणि त्यामुळे पर्जन्यमानामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसते. त्याचा परिणाम हा दुष्काळ परिस्थिती निर्माण व्हायला त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो. इतकंच नव्हे तर अगदी मोठ्या प्रमाणावरती आवर्षण प्रवण क्षेत्राचा प्रभाव हा वाढत्या कार्बनमुळे एकंदरीत वाढत चाललेला एकंदरीत दिसतो. ही एक बाब एकंदरीत आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून हवामान बदल जे आहे हे वेगवेगळ्या स्तरावर मानवी आरोग्यावर, कृषी क्षेत्रावर, मानवाच्या उद्योगधंद्यांवर किंवा मानवाच्या वेगळ्या हालचालींवर, मानवाच्या अनेक प्रकारच्या असणाऱ्या व्यवसायांवर या हवामान बदलाचा परिणाम हा झालेला तर आहेच, परंतु या पृथ्वी तलावरील असणाऱ्या सर्व जैविक पर्यावरणावरती हवामानाचा बदल हा त्या ठिकाणी अनेक वेळा प्रतिकूल स्वरूपातला एकंदरीत संभवतो आणि त्यामुळे वातावरणातलं संतुलन जे आहे हे दिवसेंदिवस त्या ठिकाणी बिघडताना दिसतं आहे. अलीकडच्या काळामध्ये या होणाऱ्या बदलाला सामोरं जाण्यासाठी जागतिक स्तरावर वसुंधरा परिषदेच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. जगातल्या सर्वच राष्ट्रांना एकत्रित बोलून वसुंधरा परिषदेच्या माध्यमातून प्रबोधन केलं जातं आणि त्यामुळे एकंदरीत हवामानातले बदल हे मानवजातीला भविष्यकाळात किती हानिकारक असतील या संदर्भामध्ये अनेक चर्चा होतात. त्याविषयीचे असणारे अनेक जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात आणि पर्यावरण समृद्ध राखण्यासाठी की जेणेकरून हवामानातले बदल हे समतोल पद्धतीनं कसे होतील याकडे अनेक जगातल्या राष्ट्रांचा सकारात्मक दृष्टिकोन असतो आणि त्यामुळे हवामान बदलाच्या बाबतीतल्या ह्या जागतिक समस्येवरती अनेक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ व अनेक देशांचे प्रमुख किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा या ठिकाणी चर्चेचा भाग सातत्याने एकंदरीत चालतो. ही चर्चा या ठिकाणी हवामान बदलाच्या संदर्भातली चर्चा या ठिकाणी आज आपण केलेली आहे. पुढील तासिकेला आपण पुढील जो हवामान बदलाची कारणं जी आहे त्या संदर्भातली चर्चा करूया. धन्यवाद.